सर्वप्रथम मीरा भाईंदरमधील भाजपाच्या नवनिर्वाचित सगळ्याच पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतो आणि एक सगळ्यांना खात्री देतो की विकासाच्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही तुमच्या सोबत असेल. जिथे विकासाचा विषय असेल तिथे आम्ही कुठल्याही प्रकारची चुकीची भूमिका आमच्या पक्षाकडनं कधीही घेतली जाणार नाही. परंतु विषय ज्यावेळेला महापौर पदाचा येतो, जसं एकीकरण समितीने जे सांगितलंय, आम्हीही त्याच भूमिकेवर ठाम आहोत की मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच असला पाहिजे. कारण शेवटी हे महाराष्ट्रात आहे ना, सो तिथला पहिला अधिकार भूमिपुत्रांचा आहे आणि तुमच्या पक्षातही अनेक भूमिपुत्र आता निवडून आले, तर त्यांना न्याय द्या. तर आमची परत एकदा मागणी आहे की मीरा भाईंदरमधला महापौर हा मराठीच असला पाहिजे. आणि एकीकरण समितीला माझी विनंती आहे, तुम्ही जे म्हटलात की रक्त जर महापौर मराठी बसला नाही तर रक्त सांडेल. सो आमची विनंती आहे की तो रक्त फक्त मराठी माणसाचा नसला पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. अपेक्षित आहे की मीरा भाईंदरचा पुढचा महापौर एखादी महिला किंवा एखादी पुरुष हा मराठीच असेल. बघा, असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल. त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये. माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल.